क्षेत्र कुठलेही असो, माणसाला एकदा ना एकदा वाटतं की आयुष्यात आपण ॲक्टिंग केली पाहिजे आणि खऱ्या आयुष्यात तो खूपदा खोट्याची ॲक्टिंग करतो आणि खऱ्याची ॲक्टिंग करत असतो. आज आपण फिल्मी गप्पा मारणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलं डिरेक्टर युवराज घोरपडे सरांना. युवराज घोरपडे सर यांनी भरपूर मालिका सिरियलमध्ये कास्टिंग डिरेक्टर सुद्धा आहेत आणि कास्टिंगसुद्धा करतात आणि ते आत्ता जुळली गाठ या मालिकेत क्रिएटिव्ह हेडसुद्धा आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपण की फिल्म इंडस्ट्री कशी चालते आणि ॲक्टिंग सोडून नोकरीच्या किती संधी आहेत या क्षेत्रात. नमस्कार सर, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. खरं तर ॲक्टिंग क्षेत्र म्हटलं तर आता सगळ्यांना वाटतं की रील केली म्हणजे ॲक्टिंग करणं खूप सोपं आहे. तर नाही, म्हणजे जसं इंजिनिअरला इंजिनिअरिंगचा कोर्स असतो, जसं डॉक्टरला MBBS कोर्स असतो, तसं ॲक्टिंगसाठी पण काही बनणं आणि काही शिक्षण आहे. पण ते बऱ्याच जणांना माहीत नाही, एकेकांना माहिती आहे, पण ते तर सुद्धा कॅमेऱ्यासमोर ऑफर होतात. पण सुरुवात इथून करू की तुमचा अनुभव शेअर करा, तुम्ही या क्षेत्रात कसे आला? मी सध्या आता टेलिव्हिजनमध्ये आणि चित्रपटामध्ये क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम करतो. त्याच्या अनुषंगाने बाकीच्या बाबी पण सांभाळणं ते सगळं येतं. म्हणजे अगदी लिखाणाच्या प्रोसेसपासून ते टेलिकास्टच्या प्रोसेसपर्यंतच्या सगळ्या अंगांना माझा स्पर्श व्हावा लागतो, तरच त्या सगळ्या गोष्टी होतात. साधारणतः अशी ही पोस्ट आहे, माझा म्हणण्यापेक्षा माझ्या पोस्टची. आता तुम्ही जसं म्हणालात की अभिनय हा प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात असतो. म्हणजे जन्म झाल्यानंतर आपण रडतो, हा सुद्धा आपला एक प्रकारचा, तेव्हा दुःख असायचं काहीच कारण नाही, पण आपण रडतो. ॲक्च्युली हा अभिनय तिथूनच आपला खरं तर सुरू होतो. त्यामुळे अभिनय हा गुण अंगभूत असल्या कारणानं प्रत्येकाला असं वाटतं की आपण कुठेतरी कुणाला तरी दिसावं, पडद्यावर दिसावं, स्टेजवर दिसावं, असा प्रत्येकाला मोह होतो. प्रत्येकजण आपापल्या परीने एक प्रकारची आपल्या दररोजच्या जगण्यात सुद्धा अभिनय खरं तर करत असतो. माझी सुरुवात सुद्धा अशीच झाली की मला सुद्धा म्हणजे मी एकतर कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेला माणूस. तर ज्या वेळेला मी माझं शिक्षण चालू होतं त्यावेळेला गावामध्ये नाटकं वगैरे गावातली मुलं करायची वगैरे, त्याच्यातून कुठेतरी लुडबुड करणं, त्याच्यात दिसणं, हा सगळा उपद्रव तेव्हापासून होता. परंतु कोल्हापूरला येऊन पुन्हा कॉलेज सुरू झाल्यानंतर शिक्षणाकडे थोडा वेळ ओढला गेलो आणि शिक्षण संपल्यानंतर पुन्हा या क्षेत्रामध्ये ओढला गेलो. पण अभिनयच करायला पाहिजे असं काही मला वाटलं नाही. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये नाटकाच्या राहावं म्हणून मी कोल्हापूरमध्ये असे प्रयत्न केले आणि एका मित्राच्या ओळखीने मी नाटकामध्ये आलो आणि नाटक मग माझ्या आयुष्याचं एक अविभाज्य घटकच होऊन गेला. म्हणजे आजही एवढी वर्ष मी आता कमर्शियली दिग्दर्शक म्हणून किंवा क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम करत असताना आजसुद्धा मी वर्षातून एक नाटक करतो जे मला वर्षभर पुढची उर्मी देत राहतं. तर सुरुवात माझी अशीच आहे. पण काय ठरलं होतं, म्हणजे काहीतरी ठरवून की डिरेक्टर होणार किंवा ॲक्टर होणार, तुम्ही काहीतरी असं ठरवून आला ॲक्च्युअली या क्षेत्रात? नाही, माझं असं ठरलं होतं की दिग्दर्शक व्हायचं. म्हणजे मी पहिल्या नाटकामध्ये आलो होतो तेव्हा मी हाऊस म्हणून नाटक डेफिनेट करत नव्हतो. मला ती आवड होती, मला आतून करायचं होतं, मला ते आवडत होतं करायला, मला रमायला आवडत होतं. पण मी तेव्हा ठरवलं होतं की आवडते म्हणजे हाऊस करत नाही जायचं, मला एक दिवस दिग्दर्शक बनायचं आहे. आणि नाटकाची सुरुवात केली आणि सुदैवाने तो काळ कोल्हापुरातला असा होता की त्या काळामध्ये आत्ता जे आपण लिजंड्स जी नावं आहेत ते सगळे लिजंड्स त्यावेळेला स्टेजवर ॲक्च्युअली काम करत होते, जे पुढच्या पिढीला आता बघायला मिळणार नाही, ते आता लोक करत नाहीत काम. त्यामुळे एक घडवणूक जी म्हणतात ना, ही अतिशय स्ट्रॉंग घडवणूक झाली होती नाटकामध्ये. आणि मला वाटतं पहिले 2-3 नाटकं मी बॅकस्टेज, म्हणजे ज्याला आपण प्रकाश योजना म्हणतो, जो भाग खरं तर नाटकामधला सगळ्यात महत्त्वाचा असतो, किंवा नेपथ्य डिझाईन असतं किंवा पार्श्वसंगीत असतं, या सगळ्या गोष्टी पहिल्या 2-3 वर्षामध्ये, म्हणजे मी 91ला आलो तर 94पर्यंत या सगळ्या गोष्टी मी एका नाटकात का असेना पण हाताळत गेलो. आणि माझ्या पद्धतीने मी माझी एक पद्धत बनवली. म्हणजे म्युझिक वाजवायचं आहे, रेकॉर्ड करायचं तर माझी पद्धत, मला शिकवायला कोणी नव्हतं. तर प्रकाश योजना करायची आहे तर माझी एक पद्धत, माझं एक डिझाईन, मला हा लाईट असा द्यायचा असतो, या अँगलने द्यायचा असतो, त्याला असं कनेक्शन करायचं असतं, कोणी शिकवलं नाही. माझा भाऊ माझ्यासोबत असायचा आणि आम्ही दोघं करायचं. फक्त ती जमेची बाजू अशी की पहिल्याच नाटकाला प्रकाश योजनेचा महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्यामुळे ती एक उर्मी वाटली होती. परंतु प्रवास माझा असा होता की मला दिग्दर्शक बनायचं आहे. आणि सुदैवाने 94ला, म्हणजे मी नाट्यक्षेत्रात आल्यावर 3ऱ्याच वर्षी
मेनन कंपनीचं नाटक मला बसवायला मिळालं जे कामगार कल्याण नाट्य स्पर्धेला. आणि त्या नाटकाला मला माहिती नाही, मला जसं दिसतंय तसं मी करत गेलो, परंतु त्या नाटकाला भरपूर बक्षिसं मिळाली आणि माझं नाव झालं थोडंसं. म्हणजे पहिल्या राज्यनाट्य स्पर्धेला प्रकाशन दिचं बक्षीस, पुढच्या 2-3 वर्षामध्येच नाटकाला दिग्दर्शक म्हणून बक्षीस मिळाल्यामुळे एक नाव झालं होतं आणि तो माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. चित्रपटामध्ये एक ओढ होती, चित्रपटामध्ये जायचं. चित्रपट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे माझ्यासाठी त्या काळामध्ये, की इतकं सोपं नाही आहे. म्हणजे मी होतो समजा शेतकऱ्याचा मुलगा आणि मला एखाद्या उद्योगपतीची स्वप्न पडत होती, तर तसं होऊ शकत नाही ना, उद्योगपतीसारखं माझं लाईफ असू शकत नाही. त्यामुळे एक दबलेबल आलो होतो. परंतु त्या काळामध्ये माझ्या नाटकामध्ये एक सायली जोशी नावाची मुलगी काम करायची, जी माझ्या सुरुवातीच्या बऱ्याच नाटकांमध्ये होती आणि माझी नाटकं बघूनच काही दिग्दर्शकांनी तिला सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या एका टेलिफिल्ममध्ये तिला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तिच्या लहानपणीच्या भूमिकेसाठी तिने माझ्या मुलीचं नाव सुचवलं आणि मुलीबरोबर स्टुडिओमध्ये जाण्याचा योग आला आणि मला असं वाटलं की अरे हे क्षेत्र सुद्धा खूप चांगलं आहे, इथं आपल्याला यायचं आहे, पण कसं यायचं. आणि मग ओळखी काढून कोल्हापूरचे एक दिग्दर्शक आहेत ज्यांना मी माझे गुरु मानतो, भास्करराव जाधव, तर त्यांना मी अप्रोच झालो आणि त्यांनी इतक्या इझिली मला आपल्या टीममध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं आणि त्यांच्यावर मला मी अतिशय सोप्या पद्धतीनं माझी एंट्री झाली आहे. काही स्ट्रगल नाही. स्ट्रगल या गोष्टीवर तसा माझा विश्वास नाही, कारण मी माझ्या आयुष्यात इथंपर्यंत येईपर्यंत मी खूप स्ट्रगल करून आलो वगैरे असं मला म्हणावं असं वाटत नाही, कारण मी स्ट्रगल केलेला नाही. सातत्य, प्रामाणिकपणा, ओढ आणि अभ्यास या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला स्ट्रगल करायची फारशी गरज नाही पडत, कारण हे एकमेव क्षेत्र असं आहे. मी मोठा दिग्दर्शक आहे म्हणून माझा मुलगा हिरो होऊ शकत नाही. बरोबर. मी त्याला तिथंपर्यंत नेऊ शकतो, पण तिथे सिद्ध करायचं काम त्यालाच करावं लागणार. बरोबर. सो त्यामुळे हे एकमेव क्षेत्र आहे, ते वशिला नाही चालत. वशिला तुम्हाला तिथंपर्यंत नेण्यापर्यंत, नदीपर्यंत नेण्यापर्यंत चालू होतो. पाणी प्यायची जबाबदारी त्याची असल्याकारणानं मला स्ट्रगल या गोष्टीवर तितकासा विश्वास नाही आहे. आता एक गोष्ट खरी आहे की मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या भागदौडीला जर तुम्ही स्ट्रगल बनत असाल तर मग ते स्ट्रगल आहे, पण काम मिळवायसाठी फार स्ट्रगल करायची गरज नाही. आता तुम्ही योग्य वेळी पोचलात तिथं तर. आता तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, जसं सातत्य आहे किंवा काम करत राहणं आहे, स्वप्न बघणं आहे, त्या मार्गानं वाटचाल करणं आहे. तर या सगळ्यात वेळ किती महत्त्वाची आहे? म्हणजे एखादी संधी आली तर त्या संधीचं म्हणजे सोनं करणं तर आहेच, पण ही संधी आपल्यासाठी योग्य आहे आणि आत्ताच ती वेळ आहे की ह्या संधीचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्यात ती वेळ किती महत्त्वाची आहे? मला वाटतं की तुम्ही आता जसं सांगितलं की ओळखीची माणसं भेटली, तुम्हाला इच्छा होती, पण त्यावेळी हे आत्ताच मला केलं पाहिजे हे आतनं वाटणं आणि त्यावेळी ते करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. तर ती किती महत्त्वाची आहे? नाही, तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारला. वेळ अतिशय महत्त्वाची आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये वारंवार वेळा नाही आहेत. वेळ खूप गिण्याचुनी वेळ आपण जे म्हणतो, अगदी हाताच्या बोटावर मोजणारी वेळ येते. त्यामुळे आलेली वेळ डेफिनेटली सोडू नये. त्याच्यातून आपल्याला फायदा किती होतोय ह्याचा विचार न करता ती वेळ गाठावी असं माझं मत आहे. कारण मी जेव्हा आलो ना, जबाबदारी हा एक महत्त्वाचा त्यातला भाग असू शकतो. मी जेव्हा आलो त्यावेळेला मी विवाहित होतो, माझं लग्न झालं होतं आणि मी त्यावेळेला घरांची रंगकाम करायचं काम करत होतो आणि सेम टाईम मी सिनेमामध्ये आलो आणि सिनेमामध्ये असिस्टंट डिरेक्टर आणि माझी रंगकामं हे दोन्ही ॲट ए टाईम चालू होतं. कारण माझं लग्न झालं होतं, मला एक मुलगी होती, जबाबदारी होती आणि वयाच्या 35व्या वर्षी मी या क्षेत्रामध्ये येऊन मग माझं करिअर झालेलं आहे. की नॉर्मली असं म्हटलं जातं की करिअर करायचं असेल तर योग्य वयात, खरंच योग्य वयात आलंच पाहिजे. त्यात माझा हा एक एक्सेप्शनल गोष्ट असं समजू आपण, की प्रत्येकाला असं होतं असं नाही. कारण 35व्या वर्षी आल्यानंतर तुमची उमेद सुरू होते. 35व्या वर्षी उमेद करण्यासारखी आपली मानसिक अवस्था पण नसते आणि शारीरिक अवस्था पण नसते. 35व्या वर्षी जर तुला कोणी हे काम कर रे असं जर म्हटलं तर तू आपल्याला इन्सल्ट वाटायला चालू होतो. तसं मी जर तुम्हाला आता म्हटलं हे काम कर रे तर तुम्हाला वाटेल चला सर सांगतोय. त्यामुळे तो एक भाग त्याच्यामध्ये असतो. तर मुद्दा असा होता की जबाबदारी म्हणजे तुम्हाला साथ देणारी जी व्यक्ती आहे, म्हणजे मग तुमचे आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, बायको असेल, नवरा असेल,
तो फॅक्टर खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही जेव्हा अशा प्रकारचं करिअर करायला बाहेर पडता ज्याचा इन्कमची गॅरंटी नाही, त्यावेळेला तुम्हाला कोणाच्या सपोर्टची गरज असते. मोस्टली आईवडिलांचं म्हणणं असं असतं की बाबा हे नको आपल्याला, काहीतरी 4 पैसे मिळतील असं कर. त्यामुळे जबाबदारीची सांगड आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वेळेची सांगड हे दोन घालणं खूप गरजेचं आहे. कारण हल्ली आता मी बघतो ना की मुलं आली आणि मी एखाद्या मुलाला सिलेक्ट केलं एखाद्या भूमिकेसाठी वगैरे, तो लगेच विचारतो सर मग कमर्शियलचं कसं असेल. हां, तर हे प्रॅक्टिकल असायला पाहिजे, नाही असं नाही आहे, पण ते ओळखता आलं पाहिजे की मला अपॉर्च्युनिटी महत्त्वाची आहे का मिळणारा पैसा महत्त्वाचा. तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पैसा नाही मिळणार, पण तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाऊ शकतो एखादा प्रोजेक्ट, आणि तो एक पाया ठरू शकतो तुमच्या पुढच्या पाया ठरू शकतो. आता साधी गोष्ट आहे की आता मी नंतर बोलण्याच्या ओघात तुम्हाला सांगेन, पण समजा आता मी एखादी महत्त्वाची भूमिका केली असेल एखाद्या सिनेमामध्ये किंवा एखाद्या TV सिरियलमध्ये, आणि नंतर मला एखादी छोटी भूमिका आली तर बरेच लोक सांगतात की मी खूप मोठा रोल केलेला, आता मी छोटा रोल कसा करू वगैरे. पण तसं काही मला वाटत नाही. पण मगाशी म्हटलं तसंच की वेळ आणि काम त्या दोन्हीला महत्त्व दिलं पाहिजे. भले तुम्हाला तिथे गेल्यानंतर छोट्या रोलसाठी पैसे जास्त नाही मिळणार किंवा प्रसिद्धी जास्त नाही मिळणार, पण 60 लोक तुम्हाला बघत असतात काम करताना. ती 60 लोक 60 ठिकाणी तुमचं नाव सजेस्ट करू शकतात. तर ती सुद्धा एक महत्त्वाची अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. मागच्या प्रश्नाकडे तू नाटक केलं तुम्ही म्हणलात, तुम्हाला आवडलेला लेखक कुठला आणि कुठलं नाटक करत तुम्हाला असं वाटलं की यातून मी खूप शिकलो या नाटकातून? कारण बघायला गेलं तर आत्ता नाटकाबद्दल खूप कमी चर्चा होते, आणि तो काळ नाटकाचा आणि हा काळ बदललेला कितपत फरक वाटतो तुम्हाला? नाही, ते आवडता लेखक सांग तुम्ही म्हणताय म्हणजे तुमची 3 मुलं आहेत त्यातला आवडता मुलगा कुठला आहे किंवा आई आवडते का वडील आवडते असा प्रश्न विचारतो आपण, तसं ते होतं. ते मुलं बुजतं ते. आता आईच्या समोर वडील आवडते म्हणावं नाही, त्या फरक मला नाही. जुने लेखक आणि आत्ताचे लेखक अशी सांगड म्हणजे काय वेगळे पण वाटतं तुम्हाला? नाही, पूर्वीचे जे लेखक जे होते ना त्यांचा लिटरेटिक म्हणजे साहित्यावर जास्त भर असायचा. शिरवाडकर असतील किंवा दमा मिरासदार असतील किंवा देशपांडे असतील, त्यांचा साहित्यावर जास्त भर असायचा. जगण्यातली जी जीवनमूल्य आहेत ती जीवनमूल्य त्यांच्या नाटकांमध्ये सांगितली जायची, ज्याला आता आपण मेलोड्रामा असं म्हणून थोडंसं हे करतो वगैरे. आत्ताचे लेखक सुद्धा खूप हुशार आहेत, प्रचंड हुशार आहेत. कारण खूप महत्त्वाचे विषय, आत्ताच्या जगण्याचे विषय, भविष्यात येणाऱ्या गोष्टींचे विषय आणि अगदी वैज्ञानिक विषयसुद्धा, किंवा आता डिजिटल जग आहे त्या डिजिटल जगामध्ये पुढे येणाऱ्या गोष्टी सुद्धा आत्ताचे लेखक अतिशय उत्तम पद्धती मांडतात. त्यामुळे 2 प्रकारच्या लेखकांमध्ये तसं फारकत करणं थोडंसं अवघड जाईल. आणि मी जेवढ्या लेखकांची नाटकं किंवा जेवढ्या लेखकांचे सिनेमे केले ते सगळे तर उत्तम होतेच, पण त्याच्याशिवाय मी ज्यांना स्पर्श पण करू शकलो नाही तेही लेखक खूप मोठे होते. पण माझ्यावर सगळ्यात मोठा जो प्रभाव आहे तो गिरीश कर्नाड. त्यांची मी त्यांचं हायवदन नावाचं नाटक केलं, त्यांचं नागमंडल नावाचं नाटक केलं, आणि अग्निवर्ष नावाचं त्यांचं एक नाटक आता मला करायचं आहे. गेली कित्येक वर्ष मी त्याचा अभ्यास करतो. आणि एकूणच त्यांची जीवनशैली म्हणजे तो एक वेगळा पॉडकास्टचा विषय होऊ शकतो. त्यांची जीवनशैली आणि जीवनाकडे बघण्याचं एक डेकेड दृष्टी असते. ती खूप गोष्टीतून तुम्ही कदाचित ती बघितली असेल की आपण एखाद्या लिजेंड माणसाला पटकन त्याचं काम काही खास नाही असं म्हणत नाही, खास नसलं तरी सुद्धा. पण कर्नाडांनी अतिशय मोठ्या व्यक्तींबद्दल सुद्धा तसं मत व्यक्त केलं. किंवा बेंगलोरच्या भर चौकामध्ये त्यांनी ते सिलेंडर लावून सुद्धा ते फिरत होते, तुम्हाला माहिती असेल ऑक्सिजनचा. तर त्या भर चौकामध्ये त्यांनी गोमांस भक्षण करून लोकांना एक वेगळा पायंडा सांगून दिला. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या आहेत. त्यामुळे गिरीश कर्नाडांचा माझ्या एकूण नाट्यक्षेत्रावर आणि माझ्या विचारसरणीवर जास्त प्रभाव आहे. तेंडुलकर मला आवडतात, कारण त्या काळामध्ये जे मी आता कर्नाडांबद्दल बोललो ते तेंडुलकरांबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे, किंवा त्यांच्याविषयी जास्त, की तेंडुलकरांनी अतिशय माणसाचं नागडं जीवन त्यांच्या नाटकांमध्ये दाखवलं. मग घाशीराम कोतवाल असेल, ते एका ठराविक समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, किंवा त्यांचं त्याच नाटकामध्ये त्यांनी पॉलिटिकल जे स्टेटमेंट केले त्याच्यामुळे त्यांना कसं भूमिगत राहावं लागलं, किंवा त्यांचं सखाराम माइंडरसारखं नाटक आहे, बेबीसारखं नाटक आहे, म्हणजे पुरुषी प्रवृत्तीमध्ये गिधाडेसारखं नाटक आहे त्यांचं.
तर पुरुषी प्रवृत्तीकडे पुरुषी प्रवृत्ती जी स्त्रीकडे बघण्याची जी आहे त्याचं एक नागडे पण त्यांनी समाजाला दाखवून दिलं, जे रुचलं नाही त्या काळामध्ये, म्हणजे आजही ते रुचत नाही. तर असे खूप महत्त्वाचे लेखक आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही मला आता. मला असं वाटतं की तुम्ही आत्ता ज्या लेखकाचा तुमच्यावर प्रभाव आहे किंवा आवडतंय असं म्हणालात, तर सुरुवातीच्या काळात किंवा नंतर जेव्हा काम करताना तुमचं काम लोकांना त्यासाठीच कदाचित आवडलं की तुमचा व्ह्यू वेगळा असणार आहे. हे लेखक पण प्रवाहातून जाणारे नव्हते, प्रवाहाच्या विरोधात किंवा त्यांचा एक वेगळा प्रवाह शोधलेले होते. तर मला वाटतं की तुमचं पण त्याच पद्धतीनं झालंय आणि म्हणूनच तुम्हाला अजून पण लोक प्रेम देतात आणि तुमची नाटकं आवडली आहेत लोकांना. जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की काही तुम्हाला अनुभव नव्हता लाईटचा किंवा पार्श्वसंगीताचा किंवा डिरेक्शनचा, पण तेव्हा पण लोकांना ते वेगळे पण आवडलं, कारण तुमचा एक दृष्टिकोन वेगळा होता त्या सगळं काम करण्याच्या मागं. तर हे धाडस असतं, म्हणजे हे नवीन आलेल्या माणसाला पटकन नाही जमत. तर ते करायला तुम्हाला ऊर्जा कुठून मिळाली किंवा तो पुश कुठून मिळाला आणि त्याचा कसा परिणाम झाला आतापर्यंत तुमच्या कामांवर? आता कसं आहे, तुम्ही परत उत्तम प्रश्न विचारला मला तो खूपच आवडला. मला सांगायला बोलायला पण आवडली की मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची ऊर्जा ही त्याच्यामध्ये असते. ते त्याची त्याला, म्हणजे तुम्ही मला उद्या जर म्हटलं की अमुक एक कलाकृती जरा सर तुम्ही अमुक एक नाटक बसवा, तर ते कमर्शियली जर असेल तर मी बसवेन कदाचित, त्यात मला काही होणार असेल फायदा. पण मला तुम्ही असंच जर सुचवत असाल की एक प्रोजेक्ट म्हणून बसवा, तर मला माहिती नाही मी काय करेन वगैरे. पण काही कलाकृती अशा असतात की त्या तुम्हाला आतूनच सांगतात की हे तुला केलं पाहिजे. हां, तर आता कोल्हापूरमध्ये जेवढे आम्ही सगळे रंगकर्मी आहोत, दिग्दर्शक आहोत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत वगैरे, प्रत्येकाचा एक साधारणतः फॉर्मॅट आहे, नाही म्हटलं तरी सुद्धा संस्थेचा, की ठराविक विचारांचं काम करणारी अमुक एक संस्था, ठराविक विचारांचं काम करणारी प्रमुख एक संस्था. पण माझ्या पहिल्या नाटकापासून ते कालच्या नाटकापर्यंत जर बघितलं ना, तर माझी नाटकं खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. मला तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये नाही घालता येणार असं मला वाटतंय. माझं पहिलं डिरेक्ट केलेलं नाटक होतं आपलं बुवा असं आहे, जे अतिशय एक लाईट कॉमेडी आणि लव्ह स्टोरी होती. माझं जस्ट दुसरं नाटक होतं पगला घोडा, बादल सरकारचं, ज्याचं नाव आपलं पेडा घोडा होतं त्यावेळेला. सेम नाटक मी पुन्हा 20 वर्षांनी रिपीट केलं, वेगळ्या लेखकानं मराठी रूपांतर केलेलं अमोल पालेकरांनी, पगला घोडा या नावाने. सुरुवातीचं केलं होतं ते प्रसन्नजी कुलकर्णी म्हणून आमचे कोल्हापूरचे खूप मोठे लेखक आहेत आणि रंगकर्मी आहेत. त्यांनी तेच नाटक पगला घोडा आपलं पेडा घोडा या नावाने केलं होतं. त्याच्यानंतर मी थेंबथे मावळासारखं ग्रामीण नाटक आहे, महाराज बेलेसारखं वगनाट्य आहे, विच्छा माझी पुरी करा सुद्धा मी त्याचेसुद्धा कमर्शियल प्रयोग म्हणजे नाटक केलेलं आहे वगैरे. आणि त्याचबरोबर मी मग हायवदन, नागमंडल, आस्तसारखं नाटक, आणि आता यावर्षीच्या राज्यनाट्याला सूर्य पाहिलेला सारखं नाटक. तर तुम्ही अशी म्हणतात त्याप्रमाणे त्यातलं धाडस एक खूप महत्त्वाचं असतं, कारण ते तुम्हाला जर तुम्ही नाटकामध्ये स्टेजवर जर काही कारणाने गंडलात तर तुम्हाला 5 वर्ष ते मागे घेऊन जातं वैचारिक लेवलला, बरं का. तर स्वतः बाकीच्या लोकांनी नावं ठेवतील तो भाग वेगळा, पण स्वतःचं मन सुद्धा तुम्हाला नावं ठेवायला लावतं. म्हणजे मला असं वाटलं की सूर्य पाहिलेला माणूस नाटक करायचं आहे तुला. मी खूप लहानपणी लागूनचं बघितलं होतं, पण तेव्हा काय माझ्यावर इम्प्रेशन होण्यासारखं माझं वय तेव्हा नव्हतं. फक्त लागूनना स्टेजवर बघायचं म्हणून मी तेव्हा ते नाटक केलं होतं, कारण लागू हे होते ना, स्टार होते ना त्यावेळेला. सो आत्ता जेव्हा मी गेल्या वर्षी केलं ना, तेव्हा जसं नाटक प्रोसेसमध्ये आलं आणि मी बसवायला घेतलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हे नाटक आपल्याला कदाचित घरी घालवू शकतं. त्याचं कारण असं की त्याच्यामधला जो सॉक्रेटिसचे 29 मिनिटं एकटा सॉक्रेटिस बोलतो स्टेजवर. सो ते लोकांना रुचेल, ते असेलही चांगलं, पण लोकांना ते रुचा. बरं, विचार पण ग्रेट आहे, असं काही नाही की कॉमेडी पद्धतीने सांगतोय किंवा काहीतरी जगण्याचं तत्व, असं काही नाही. त्याच्यामध्ये वेगळीच फिलॉसॉफी सांगितलेली आहे. सो ती एक भीती होती. तर ऊर्जा, मला असं वाटतं की ऊर्जा बाहेरून नाही मिळत, किंवा मिळत असेल तर मला माहिती नाही. ती ऊर्जा तुमच्या आतून असते. तुम्ही स्वतःला चेक करून बघितलं ना, तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की माझी ऊर्जा आहे. तीच ऊर्जा तुम्हाला या वयात
दिसते आम्हाला ते. आणि तुम्ही बोलायला लागला किती जाणवते आणि शांत बसावं, ऐकत बसावं असं वाटतं. आता नवीन याच्याकडे बघतात की इंस्टाग्राम सुरू झाले, त्याच्यामुळे रील्सचं प्रमाण भरपूर वाढले आणि प्रत्येकाला वाटतं की आपण ॲक्टर होऊ शकतो. म्हणजे लहान मुलांना पण असे म्हणजे समजा मी शूटिंग करायला लागलो किंवा काय तर ते म्हणतात 5-6 वर्ष मुलं नाही, आमचा मुलगा छान बोलतो, छान ॲक्टिंग करतो, रील करतो आणि ते रील पाठवतात. तर त्यांना ऑडिशन हा प्रकार असतो किंवा त्याला काहीतरी शिक्षण असतं, नाटकाला पण काही बंधनं असतात आणि कॅमेऱ्यासमोर पण काही बंधनं असतात, ती माहीत नसतं. तर नव्या पिढीला सांगा की ऑडिशन किती महत्वाचं आहे आणि कशा प्रकारचं असतं किंवा ते कसं करावं, सुरुवातच कशी करावी ऑडिशनची. आता रीलला सुद्धा मी काही वाईट असं म्हणणार नाही, कारण घरातल्या जेवण करून आपल्या मुलांना नवऱ्याला डबा देण्यापर्यंत काम करणाऱ्या बायकांना सुद्धा आता रीलमुळे आपल्यातले गुण दाखवता आले. काही बायकांकडे किंवा वयस्क काही रिटायर्ड माणसं आहेत त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत जे त्यांना दाखवण्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल होत नव्हता. अशा लोकांसाठी मग डान्स असेल, एखादं स्किट असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं ते सुद्धा चांगलं आहे, नाही असं नाही आहे. पण ते म्हणजे तुमचा नाटकात याचा किंवा सिनेमात याचा किंवा या कलाक्षेत्रामध्ये येण्याचा प्रवेशद्वार नाही. पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की माझी मुलगी उत्तम नाचते म्हणजे ती उत्तम नाटकात काम करेल असं नाही. तो स्पार्क तिच्यामध्ये हे आपण एवढं म्हणू शकतो. पण जसं मी तुझ्याशी बोलताना बोललो की काल कुणाशी बोलताना मला आठवत नाही आहे की मी उद्या कुस्त्या बघायला गेलो आणि मला वाटलं की भारी आहे, माझ्या मुलग्याला पैलवान करायचं, मग लगेच घरी आलो आणि बायकोला सांगून चल रे उद्यापासून कुस्ती कर, असं होत नाही ना. मग आपण काय करतो की आपण पहिलं तालीम बघतो कुठली तरी, त्या तालमीमध्ये मुलग्याला घालतो, त्याला एक वस्ताद नेमतो, त्याला जो खुराक असतो तो खुराक कुठल्या पद्धतीचा द्यायचा तो देत राहतो. तो मुलगा कित्येक वर्ष तालमीतली माती उकरतो, डावपेच शिकतो आणि कधीतरी 10-12 वर्षांनी तो वस्ताद सांगतो की आता एक छोटीशी कुस्ती धर. तर तो 10-12 वर्षाचा त्याचा जो सगळा प्रवास आहे कुस्ती शिकण्याचा सेम कलाक्षेत्रामध्ये आहे. कलाक्षेत्रामध्ये माझा मुलगा शिकत नाही, 10वीला नापास झालाय, चला त्याला नाटकात घाला किंवा सिनेमात घाला असं होऊ शकत नाही. आणि आत्ताच्या काळात तर नाहीच नाही. तुम्ही उत्तम शिक्षण जे नेहमीच आपलं आहे ते प्लस उत्तम नाटकाचं, जर तुम्हाला अभिनय करायचं असेल तर अभिनयाचं शिक्षण, दिग्दर्शनाचं शिक्षण, प्रॉपर शिक्षण घेऊन तुम्ही शास्त्रोक्त जर आलात तर आजच्या काळामध्ये जास्त टिकू शकता. हा एक भाग. काल आपला ऑडिशनचा एक भाग झाला. बऱ्याच लोकांचा समज असा आहे की ऑडिशन म्हणजे फक्त आपलं पाठांतर दाखवणे, म्हणजे फंबल पडता कामा नये, वाक्य सगळी व्यवस्थित स्क्रिप्टमध्ये दिलेली ते आली पाहिजे वगैरे. तर ते तसं नाही. काही लोक सेल्फी ऑडिशन पण पाठवतात, काही लोक ते आडवा फोन धरून हॉरिझॉन्टलमध्ये पाठवतात. माझं नेहमी हे असं आहे की तो फोन तुम्ही व्हर्टिकल पकडला पाहिजे, कारण हॉरिझॉन्टलमध्ये तुम्हाला जर फुल फिगर घ्यायची असेल तर साईडला जागा खूप रिकामी जाते आणि तुमची फिगर छोटी दिसते. ते जर तुम्ही व्हर्टिकल फोन पकडला तर तुम्हाला फुल फिगर पकडायला जास्त जागा वाया घालवायला लागत नाही. आणि आणि दुसरी गोष्ट, ऑडिशन देत असताना तुम्हाला दिलेली जी स्क्रिप्ट आहे त्याचा एक छोटासा सीन बनवा तुम्ही. आणि कॅमेरा ऑपरेट करायला माणूस, आता घरामध्ये मोबाईल सगळे लोक ऑपरेट करतात. तुम्ही आईला जरी म्हटलं ना जरा माझा मोबाईल ऑपरेट कर आणि तिला फिरून दाखवलं तर ती सुद्धा ते शॉर्ट डिव्हिजन करेल, इतकं सोपं ते असतं. त्याच्यामध्ये आम्ही काय बघतो, जेव्हा आमच्यासमोर ऑडिशन येते त्यावेळेला आम्ही पाठांतर बघत नाही किंवा एक फंबल झाला, अरे बापरे याला फंबल झाला, असं नाही बघत आम्ही. त्यातलं ते बघत नाही. आम्ही बघत असतो की आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुरूप तुम्ही आहात का, त्या वयाच्या आहात का, साधारण तसे दिसता का, तुमची हालचाल, तुमचं बोलणं माझ्या भूमिकेच्या जवळ जाते का, आणि तुमच्यात एक कॉन्फिडन्स आहे का. ह्या 3-4 गोष्टी त्यातनं चेक केल्या जातात. त्या प्रथमदर्शनी जर तुम्ही आम्हाला ओके वाटला तर मग पुढची प्रोसेस सुरू होते. पण त्याच्या मी तरी तुम्हाला सांगतो की कित्येकदा आता चॅनलमध्ये कित्येकदा आम्ही सिरियसली ज्याला सुरुवात करतो त्याला आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या ज्या सुरुवातीच्या काळामध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या ज्या ऑडिशन्स असायच्या, ऑडिशन अशी ओपन केली की नाही चला पुढे जाणार असं व्हायचं. ते का व्हायचं तर त्याचं कारणच ते आहे की तुमची सेल्फी ऑडिशन आहे तर मी बघणारच नाही. मी सेल्फी ऑडिशनमध्ये काय तुमचा चेहरा आणि तुमचं पाठांतर एवढंच बघणार, बाकी काही नाही बघणार. सो ऑडिशन मला असं वाटतं की मी खूप
कोल्हापूरमध्ये जे काही आर्टिस्ट पुरवणारे कोऑर्डिनेटर आहेत किंवा कास्टिंग डायरेक्टर्स जे आहेत वगैरे त्या सगळ्यांना मी सांगितलं की वर्षातनं एकदा 1-2 दिवसाचं शिबिर घ्या तुम्ही. त्या शिबिराला आता कोल्हापूरमध्ये भरपूर लोक आमच्यासारखे आहेत. काही दिग्दर्शक आहेत कोल्हापुरातले, काही टेक्निकली काम करणारे आहेत, लेखक कित्येक कोल्हापुरातले वेगवेगळ्या सिनेमांना आणि टीव्ही सिरियलला लिहित आहेत. अशा लोकांना बोलवून त्यांचा अनुभव, त्यांना ऑडिशन कशी द्यायची त्याचं एक प्रॅक्टिकल दाखवा असं मी सांगत असतो. या पॉडकास्टच्या निमित्तानं जर त्या लोकांपर्यंत ते पोचलं आणि कुणी तसा प्रयत्न केला तर जास्त चांगलं आहे. नाटक, सिरियल आणि फिल्म ह्या 3 मध्ये काम करताना जेव्हा नाटकातला माणूस इकडे येतो तेव्हा ऑडिशन पासूनच शिफ्टिंग खूप कठीण जातं. म्हणजे ॲक्टिंगचं की नाटकात तालमी करून आणि हे आणि कॅमेऱ्यासमोर आपल्याला डिरेक्टरने जर सांगितलं की खूप इन्स्टंट असतं तर त्यामध्ये खूप वेळेला ॲक्टर्सची मला वाटतं की दमछाक होते. तर त्या शिफ्टिंगसाठी काय करणं गरजेचं असतं किंवा तुम्ही असं कोणी बघितलंय का जे या दोन्हीही क्षेत्रांमध्ये आणि त्या कामांमध्ये तितकेच इन्स्टंट आणि क्विक आहेत की फरक नाही पडत त्यांना माध्यम चेंज झालं तर? ही गोष्ट ऑब्झर्वेशनवरच पॉसिबल आहे. कारण अभिनय हा अभिनयच असतो, दिग्दर्शन एक दिग्दर्शनच असतं. पण ही तिन्ही मीडियम एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना सगळ्याच म्हणजे ॲक्टरपासून रायटरपासून ते तंत्रज्ञापर्यंत सगळ्यांनाच हे पथ्य पाळावं लागतं. आता प्रकर्षण आपल्याला जाणवतं ते अभिनेत्यांचं जाणवतं आपल्याला. म्हणजे नाटकाकडनं आलेला अभिनेता असतो ना, तो अभिनय दाखवायला लगेच जातो तिकडे, पण त्याला माहिती नसतं की ती लेन्स इथं आलेली असते तुझ्या, तर तू फार डोळे चमकवायची गरज नसते. एक साधा एक सेकंदासाठी जरी तू डोळे मिचकवलेस तरी सुद्धा तुझी भावना तिथपर्यंत पोहोचते. आता ते वाईट आहे असं नाही आहे, पण ते त्याचं त्यांना ऑब्झर्वेशन करून करण्याची गोष्ट आहे, त्याला आपण काही शिकवू शकत नाही. आणि वेअरएज सिनेमाकडून किंवा टी व्ही सिरियलकडून जी नाटकाकडे लोक येतात पण ते तसा होत नाही बरं का प्रवास. आत्ता भारतीय सिनेमामध्ये किंवा टी व्ही सिरियल्समध्ये किंवा फार मोठा विचार नको करायला मराठीमध्ये असा एक नट तुम्ही दाखवा जो डायरेक्ट आला. ते सगळेच्या सगळे कुठून तरी थिएटर करून आलेले नट आहेत. मग कदाचित एखादं कमर्शियल नाटक केलेलं नसेल, मोठा नट नसेल, परंतु एकांकिका करून तरी आलेले लोक आहेत. त्यामुळे नाटकाकडनं सिनेमाकडे आणि टी व्ही सिरियलकडे येण्याचा ओघ मोठा आहे, उलटा जाणारा ओघ कमी आहे. मग तो कश्मीर महाजनी सारखा असेल किंवा अजिंक्य देवसारखा माणूस असू शकतो ज्यानं डायरेक्ट सिनेमाच केला आणि मग नाटकाकडे आला. पण ही गोष्ट ऑब्झर्वेशन करायची गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर लेखकाला जर सांगायचं झालं की नाटकाचा जो लेखक आहे तो 3 वाक्यामध्ये आणि अतिशय काय म्हणतात त्याला मेलोड्रामिक वाक्यामध्ये तो लिहील. कारण त्याला माहिती आहे की स्टेजवर बोलणारा माझा नट आहे, तो 500 वेळा खुर्चीवर बसणाऱ्या प्रेक्षकापर्यंत त्याचा अभिनय आणि ते जाणं शक्य नाही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन माझे. तर मग त्याला ते त्याच्या डायलॉग्समधून पोचवायचं, तर तो डायलॉग तेवढा प्रभावी असला पाहिजे, तेवढा तो ड्रामॅटिक असला पाहिजे वगैरे. बरोबर आहे. सिनेमामध्ये ती सोय नाही. सिनेमामध्ये तुम्हाला जे काय आहे ते साध्या पद्धतीनं सांगायचं आहे कारण कॅमेरा तुमच्या जवळ आहे. आणि टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला एक्सटेंड करून सांगायचं. कळलं का? माझे एक मित्र आहेत सुधीर निकम म्हणून मोठे लेखक आहेत. ते नेहमी उदाहरण देतात की चहा करतानाची जी पद्धत आहे ती 3 डिपार्टमेंटमध्ये कशी असेल. तर नाटकामध्ये आपण मायमिंगच करू, ते साखर टाकली, पाणी ओतलं, हे केलं वगैरे आणि 2 वाक्य झाली, तिने हलवलं आणि चहा ओतून आणला ते वगैरे. बरोबर आहे. सिनेमामध्ये तेवढा वेळ नाही ना. सिनेमामध्ये जेव्हा शॉट ओपन होईल तेव्हा चहा उकळलेलाच असते आणि डायरेक्ट कपात ओतला आणि तो घेऊन आला. टेलिव्हिजनला ते बंधन नाही. टेलिव्हिजनला डबा शोधल्यापासून सुरू करू शकतो आपण. तर फुटेज पाहिजे आहे. डबा शोधला, ह्या डबा खोलला, त्यातनं वाकी गेली, बायकोनं कुठे ठेवलंय काय माहिती नाही, आज साखर वगैरे, साखर संपली का, मग ती साखरेचा डबा काढणार, मग ती साखर टाकणार, मग ते पाणी उकळायला लागले, मग चहा, ते तुम्ही कितीही मोठं करू शकता. असा प्रत्येक त्या मीडियाचा एक वेगळा पोत आहे आणि त्या पोतप्रमाणे तुम्हाला जर बदलायचं असेल तर मग ऑब्झर्वेशनच फक्त कामी येऊ शकतं. मग हे थकवणारं आहे का? म्हणजे सिरियलमध्ये स्पेशली इतकं सगळं सांभाळणं, तो व्याप
म्हणजे वाढायलाच पाहिजे, याच पद्धतीनं काम असतं ना, की सिरियल तुम्ही 1-2 महिन्यात नाही संपवू शकत. सिरियल तुम्हाला खूप काळापर्यंत चालू ठेवायची असते. तर मग यामध्ये दिग्दर्शक असो, लेखक असो, ऍक्टर्स असो, तर यांची दमछाक होते का हे हो. सगळं मिळवून आणताना? हो, आणि आहे. ते कसं असतं सेटवरचं मग सगळं? आहे. थकायला होतं, दमछाक होते टेलिव्हिजनमध्ये, बेसिकली टी व्ही सिरियल्समध्ये. त्याचं कारण असं की तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ती एक फॅक्टरी आहे, हां. मिल आहे. तर रोज सकाळी 8 वाजता जाऊन मला इन व्हायचं आहे आणि रात्री 8 वाजेपर्यंत मला काम करून बाहेर पडायचं आहे. जमेची बाजू एवढीच आहे की फक्त मी माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करतो. करतो. हां. म्हणजे कुणाला हे अभिनय करायला आवडेल, कुणालाही लेखक म्हणून काम करायला आवडेल, तसं कारकुनी करण्यापेक्षा मला हे करायला आवडेल. हं. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा त्याच्याकडे फक्त कला म्हणून बघितलं जायचं, हां. तेव्हा ते खूप आनंददायी होतं. म्हणजे आमच्या अगोदरच्या पिढीपर्यंत असं म्हणून, पण आमची पिढी आणि आमच्या पुढची जी पिढी आहे ना, तो सिनेमा असू दे किंवा टेलिव्हिजन असू दे, हा प्युअर बिझनेस झालेला आहे, धंदा झालेला आहे. हं. आणि हे रन करण्याचं काम, पूर्वी रन करण्याचं काम तंत्रज्ञ करायचे हं. किंवा कलाकार करायचे. आता रन करण्याचं काम हे चॅनल करतं. हं. चॅनलमध्ये बसलेले जे काही इमेज असतात वगैरे, ते गोष्ट रन करतात, ड्राईव्ह करतात. आम्ही फक्त पाठीमध्ये बसलेलो असतो. त्यामुळे एका दिवसभरातले 10 तास काम केल्यानंतर 11-12व्या तासाला होतं थकायला. हां. ते आहे, व्हायला नाही पाहिजे पण होतं थकायला. बऱ्याच जणांचं असं न्यूनगंड असतो की उंची कमी आहे, किंवा एखाद्याचं असतं दिसायला ब्लॅक आहे, किंवा एखाद्याला केस नाही आहे. न्यूनगंड असतं प्रकारचं की, पण अभिनय त्यांचा चांगला असतो. तर अशा माणसांना तुम्ही काय सल्ला द्याल की किती बिचत नाही मला, आम्ही असा दिसतो, मी नाही गेलं पाहिजे त्याच्यात असं, किंवा ते डोक्यात एक त्यांच्या न्यूनगंड असतो की नाही मी हिरो टाईप मटेरियल नाही, किंवा फक्त हिरो लोकच, मी हिरोचंच काम करणार आहे, किंवा मला ते लोक आहे बाकीचे त्यांच्या लोकात असे विचार येत असतात, पण अभिनय चांगला असतो. त्यांना काय सल्ला द्यायचा? खरं तर न्यूनगंड बाळगायचं काहीच कारण नाही आहे. ज्या पद्धतीचं तुमचं शरीर आहे, उलट त्याचा वापर तुम्हाला करून घेता आला पाहिजे. उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर मकरंद अनासपुरे, गावाकडनं मराठवाड्यातनं आलेला माणूस, त्याची भाषा, त्या भाषेचा ब्रँड केला ना पुढे त्याला, हो. लोक त्याची मिमिक्री करायला लागले. तर शारीरिक कमतरता असं म्हणूया, सोयीसाठी तिला कमतरता म्हणता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ आता मी खूपच उंच आहे, अमिताभ बच्चननं सुद्धा उंच असल्यामुळे सुरुवातीचे प्रॉब्लेम आले होते. तर त्या उंचीचा वापर करता आला पाहिजे. मला केस नाही, टक्कल आहे, तर त्या टकलाचा वापर करता आला पाहिजे. माझी उंची कमी आहे, तर माझ्या कमी उंचीचा वापर करता आला पाहिजे. अशी कित्येक उदाहरणं सिनेमामध्ये, नाटकामध्ये आणि टेलिव्हिजनमध्ये आहेत. त्यामुळे त्याचं न्यूनगंड बाळगायची काही कारण नाही. उलट मला कधी कधी असं वाटतं की एखाद्या टकल्या माणसाला त्याच्या टकलाचा जास्त फायदा होतो, टकलामुळे जास्त काम मिळू शकतं. सो आणि आत्ताच्या काळामध्ये मला नाही वाटत असं कोणी न्यूनगंड बाळगत असेल. म्हणजे ज्या काळामध्ये राजेश खन्ना सुपरस्टार होते, त्या काळामध्ये अजून देवानंद काम करत होते, अजून राज कपूर काम करत होते, दिलीप कुमार काम करत होते, जितेंद्र येऊ घातले होते. अशा काळामध्ये अमोल पालेकर चाललेच ना. अतिशय साधा, सिंपल, घरगुती माणूस चालला ना. लांबचं उदाहरण कशाला, आपल्याकडे अशोक सराफ, ज्या काळामध्ये रवींद्र महाजनीसारखा देखणा नट होता, चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत मांढरेसारखे तब्येतीने चांगले असणारे देखणे नट होते. त्या काळामध्ये अशोक मामासारखा माणूस आला आणि त्यांनी स्वतःची 75 वर्षे गाजवली गेली, अजूनही काम करतात. सो मला ते काही असं वाटत नाही की शरीराची कुठली कमतरता याच्यावर त्याला शस्त्र बनवलं पाहिजे, शस्त्र बनवलं पाहिजे. स्वतःची ॲबिलिटी जर माहीत झाली की आपण काय पद्धतीचं काम करू शकतो आणि ते सस्टेन होऊ शकतं, तर त्या ह्याच्यात काम म्हणजे आपण कसेही असू, कसेही दिसू, होऊ शकतं. आणि मी पण खूप वेळा असे किस्से ऐकलेत की ऑडिशनला त्या पात्रासाठी जाणारं ते तो व्यक्ती नव्हता किंवा तो ॲक्टर नव्हता किंवा तसं पात्र नव्हतंच, पण त्यासाठी लिहिलं गेलं. किंवा खूप वेळेला ॲक्टिंग आवडली तर त्याचं कॅरेक्टर वाढवलं जातं, त्याचं काम वाढवलं जातं, असं पण होतं. तर मग ते परत तेच आहे की वेळ आणि आलेली संधी याचा योग्य वापर करता आला पाहिजे. आणि पुन्हा मी कुठल्या भागातनं आलोय, मी खेड्यातला आहे, मी ग्रामीण आहे, माझी भाषा गावठी आहे, मग लोक हसतील का, हा न्यूनगंड असू शकतो. तोही न्यूनगंड बाळगायची गरज नाही, हे कित्येक लोकांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. कोल्हापूर म्हणजे आम्ही सिनेमा
चं माहेर घर म्हणून आपण म्हणजे सिनेमात काम करायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूर जाण्याशिवाय पर्याय नाही. असा एक काळ आपण आपल्या तंत्रज्ञांनी आणि आपल्या दिग्दर्शकांनी आपल्या लेखकांनी केला होता. तर आज आता विदर्भ मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यातनं सुद्धा आलेली लोक आपापली भाषा घेऊन इथे सेटल झाले मुंबईत. सो तसं समजायचं काही कारण नाही. नाही, कारण आजकाल मी बघतो जी बारीक आहे ती जिमकडे ओढ त्यांची जास्त लागलेली आहे. म्हणजे मी लक्षात येते की किंवा असे पण मित्र आहेत की ते जे म्हणतो बाबा मी ऑडिशनला देतो की माझ्या उंचीतून मार खालून म्हणून मी साईडला येतो. काही कारण वेगळे असू शकतात, पण त्याच्या मनात ती जागा तयार होती की बहुतेक मी यामुळे रिजेक्ट झालो. म्हणून हा प्रश्न केला की असं घडते की एकदा की आपल्याला वाटतं की या कारणामुळे आम्ही मागं गेलो किंवा ते झालं नाही. आणि ते तुम्ही कास्टिंग डिरेक्टर असल्यामुळे तुम्हाला प्रश्न केला की ते खरंच असं होतं का. आणि ह्याला जोडूनच माझा अजून एक की स्टेरिओटाइप्स तयार झालेत का, म्हणजे ह्यालाच जोडतो आहे की काही पद्धतीच्या कॅरेक्टर्सना काही पद्धतीची दिसणारीच माणसं पाहिजे आणि ती सोडून दुसरी नकोत असं नाही. ते आता भूमिकेनुसार थोडं असू शकतं. म्हणजे हिरो अतिशय हँडसम आणि देखणा आहे त्याच्यावरच गोष्ट आहे. तर डेफिनेटली अशोक सराफना सारखा दिसणारा माणूस आपण कास्ट नाही करणार. ते थोडं आहे, नाही असं नाही. म्हणजे सर्रास तुमचं जे म्हणणं आहे ना काय की माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मला बाजूला केलं असेल असं काही प्रत्यक्ष घडत नाही. ते तर बघितलं जाणारच की माझ्या भूमिकेला कितपत हे आहे. माझ्या सिनेमातली नटी जर म्हणजे नायिका जर मॉडेलच असेल तर मी पंजाबी ड्रेस घालून जाणारी मुलगी कसं कास्ट करेन. किंवा मग मला आवडलीच असेल तर मग मी तिला सांगेन की तुझे कॉस्ट्युम्स थोडे वेगळे करून मला ऑडिशन दे किंवा फोटो त्यात कशी दिसतेस बघूया. कारण बऱ्याचदा कसं असतं की नुसते कपडे बदलल्यानं फरक नाही पडत पर्सनॅलिटीमध्ये. ॲटिट्यूड पण ते तसं असावं कळलं का. नाहीतर मग ते पुण्या मुंबईच्या नट्या होय की जाय की म्हणतात त्यांना वाटतं ते कोल्हापुरी येतं. तसं नुसतं होय की नाही की नाही कोल्हापुरी होतं. सेम या बाबतीत सुद्धा आहे. मग याला जोडूनच मला आणखी एक प्रश्न असा होता, म्हणजे मला ते वाटतं आतून वाईट वाटतं मला की मग इथले कॅरेक्टर्स असतील किंवा कोल्हापूरचं जर एखादं कुटुंब दाखवायचं असेल तर मग बाहेरून ॲक्टर्स का घेतले जातात आणि का इथल्या ॲक्टर्सचं काही चुकतं किंवा काही राहून जातं किंवा ऑडिशनमध्ये काही कमी पडतं. तर हे काय आहे, कारण आता इथं कोल्हापुरात ज्या सिरियल्स सुरू आहेत ते सगळे ॲक्टर्स बाहेरचे आहेत, कोल्हापुरातले लीडमध्ये नाही आहेत कोण. तर मग हे काय आहे, म्हणजे आपल्याकडची मुलं नाहीत कष्ट घेत आपल्या पर्सनॅलिटीवर आपल्या दिसण्यावर. कारण जसं एखादा पेंटर उत्तम प्रकारचा ब्रश त्याच्या हातामध्ये पाहिजे, उत्तम प्रकारचा रोलर पाहिजे, तसं एखाद्या प्लंबरकडे उत्तम प्रकारचा हॅक्सॉ पाहिजे, उत्तम प्रकारचं ते स्क्रू नट ऐकायचे पाणी पाहिजे तो. तसं मग नट म्हणून मी जेव्हा जात असतो तेव्हा माझं शरीर उत्तम पाहिजे, माझी भाषा उत्तम पाहिजे, शुद्ध पाहिजे. मग ती भूमिकेनुसार का ते मला बदलायला लागेल, तो भाग वेगळा. पण बेसिकली बोलत असताना माझी भाषा ही शुद्ध पाहिजे. ह्याच्यावर कोणी नाही काम करत. किंवा आता तुम्ही कोल्हापूरमध्ये तुमचा पॉडकास्ट आहे, तुम्ही करा आयडिया, रँडमली तुम्ही 10 माणसं पकडा आणि त्यांना कोल्हापुरातले 4 मोठे लेखक विचारा गाजलेले, कोल्हापुरातून मोठे झालेले नट विचारा, कोल्हापुरातून बाहेर गेलेले साहित्यिक विचारा. नाही माहिती. त्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचा थोडा इतिहास पण माहिती पाहिजे. मला माझ्या वडिलांचं नाव माहिती आहे, मग आजोबांचं पण नाव माहिती आहे, पंजोबांचं पण नाव माहिती आहे आणि अभिमानाने मी पंजोबांच्या वडिलांचं पण नाव सांगतो. कदाचित त्याच्या पाठीमागं माहीत नाही, पण तेवढं तरी मला माहिती असलं पाहिजे माझा इतिहास. जसा माझ्या घराचा इतिहास मला माहिती असतो तसा मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याचा पण इतिहास थोडा का असेना मागे जाऊन माहिती असला पाहिजे. मग कुणीतरी पुण्याच्या मुलांनी येऊन भालजी पेंढारकर कोण आहेत ते सांगायचं, बाबुराव पेंढारकर कोण आहेत ते सांगायचं, व्ही शांताराम कोण आहेत ते सांगायचं आणि आम्ही आपलं ऐकत बसायचो. माणसं आमची इथली माहिती सांगणार तो आणि आम्ही आपलं तोंडावर बघत बसायचं. काही वाचन विचन नसतं, काही माहिती नसते, काही नसतं. तो पद्मराजे शाळेजवळ IDBI जवळ तो स्तंभ आहे महाराष्ट्र फिल्म कंपनीचा. किती लोकांनी तिथे जाऊन ते वाचलं असेल, बघितलं असेल किंवा शेजारच्या माणसाला माहिती विचार. त्याच्याच पाठीमागच्या बाजूला बाबुराव पेंटरांचं घर आहे. तर बाबुराव पेंटरांनी काय केले, त्यांचं नाव का घेतलं जातं किंवा घेतलं जातं का कुणाला माहिती नाही. ताराराणीचा पुतळा कोणी बनवला आहे कुणाला माहिती नाही. तो कलाकार इथला होता का बाहेरनं आणला होता का जपानवरून आणला होता कुणाला काही माहिती नाही. उलट हे तुम्ही करा,
ते माहिती असलं पाहिजे. बरोबर. जर तुम्हाला तुमचा इतिहासच जर माहिती नसेल तर तुमची क्वालिटी तेवढी चांगली होऊ शकत नाही. नाही. कोल्हापुरात पण वि स खांडेकर, जगदीश खेडकर सारखे असे मोठे किंवा लता मंगेशकर थोड्या दिवसासाठी वास्तवात पण गेलेले. कोल्हापुरात असं नाही की कलाकार झालेले नाही, सुरेश वाडकर असतील याच्यासारखे. पण आत्ताच्या पिढीत असं काय तुम्हाला कमतरता वाटते की ती त्या लेवलला जात नाही? मी मगाशी म्हटलं तेच आहे की कष्ट. आता शेवटची जी पिढी आपल्याकडे अभिनयाची होती ती स्वप्नील राजशेखर, आनंद काळे, ऋषिकेश जोशी, संजय मोहिते, आणि चुकून एखादं नाव माझ्याकडनं विसरलं असेल तर त्याच्या पलीकडे ओळखू येणारी माणसं कुठे आहेत? जे पूर्वी आमच्याकडे चंद्रकांत मांढरे होते, सूर्यकांत मांढरे होते, कुलदीप पवार होते, सीमादेव होत्या, उमा भेंडे होत्या, पूजा पवार आपल्याकडनं होऊन गेल्या, एवढे मोठे उषा नाईक होऊन गेल्या आपल्याकडे, एवढे मोठे मोठे नट आणि अभिनेते आणि अभिनेत्री होऊन गेल्या. आत्ताच्या 15 वर्षातलं किंवा 10 वर्षातलं काढातून एक स्वप्नील राजशेखर, संजय मोहिते, ऋषिकेश जोशी, सागर तळाशीकर आणि आनंद काळे, 5 नावं मोजली आपण आणि फार विचार केला तर अजून 2 नावं येतील. तर ह्यासाठी काय पुन्हा तेच आहे की विकायसाठी जे मटेरियल पाहिजे त्याच्यावर आपण कामच नाही करत, भाषेवर काम नाही करत, वाचन नाही करत. सिनेमा, मराठी सिनेमा चा काळ तुम्हाला काय वाटतं? जुना काळ सुवर्णकाळ होता की आत्ता येणारे सिनेमा चा पण सुवर्णकाळ आहे? पण बऱ्यापैकी मराठीत म्हणजे आत्मोपलेट सारखा सिनेमा तो खूप भारी झाला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला, पण त्यांची नावं कुठं घेतली जात नाहीत किंवा ती बघितली जात नाही. त्याला काय कारण आहे? सुवर्णकाळ होता की खरंच नुसता नावालाच होता तो संपत चालेल? नाही, सुवर्णकाळ होता पण तो प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू होता बरं का. तर त्या काळातला जो प्रेक्षक आपला होता मराठी प्रेक्षक, तर दादा कोंडकेंचा सिनेमा असू दे किंवा जयश्री गडकरचा सिनेमा असू दे, कुणाचाही सिनेमा असू दे, सिनेमाला भरभरून पहिला मी माझा मराठी सिनेमा बघणार जाऊन थिएटरमध्ये किंवा कुठे तंबूत असेल तिथे, अशा प्रकारचा आपल्याकडे प्रेक्षक होता. आत्ताचा आपल्याकडे जो मराठी प्रेक्षक आहे ना, त्याला मराठी सिनेमा, मराठी नाटक किंवा मराठी काही बघायचं म्हणजे त्याला ते थोडंसं लो ग्रेडचं वाटतं, डाऊन मार्केटिंग वाटतं, कळलं का. तर मग त्यांना काय करावं लागतं, आपल्या मराठी सिनेमाचं कुणीतरी दुसऱ्याने येऊन कौतुक केलं की मग त्याला वाटतं की अरे हे आपण बघायला पाहिजे होतं. तर तो थोडा मी मेकर्सपेक्षा प्रेक्षकांना दोष देईन, कळलं का. साऊथमध्ये आपल्याकडे हिंदीपेक्षा मोठ्या बजेटचे सिनेमा निघतात, त्याचं कारण असतं त्यांची माणसं त्यांचे सिनेमा बघतात, त्यांना पैसे मिळवून देतात. आपलं तसं नाही. आपल्याकडे खूप मोठा सिनेमा आता राजा शिवाजी सिनेमा लागलेला आहे, किती लोकांनी जाऊन बघितला असेल. निदान मी म्हणतो शिवाजी महाराजांचं चरित्र आहे म्हणून तरी बघा, बाकी सगळं जाऊ दे, त्याची भव्यता काय असेल ते जाऊ. खूप मोठे मोठे सिनेमे झाले आणि ते आपल्याकडे प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे मागे पडले सिनेमे. म्हणजे त्याला जबाबदार आजचा मीडिया पण आहे, कारण आधी केबल नव्हतं. ज्यावेळी केबल होतं तर 4 ते 5 अक्षर सराव लक्ष्मीकांत ॲक्शनच्या घरचे वाटायचे बघताना, आणि आमचा काळ तर तो गेला 90च्या मुलांना काय आम्ही दुसरं काय बघितलं नाही. तेच आमच्यासाठी सुपरस्टार होते किंवा ते शुक्रवारी हिंदी फिल्म लागत तेवढे. मग तो कितपत परिणाम वाटतो की तुम्हाला सोशल मीडियावर पण मराठी चित्रपट मागे पडत आहे, ज्याचा फायदा साऊथने आणि हिंदीने वेब सिरीजने घेतला, तो मराठी सिनेमाला घेता आलेला नाही. आता तो व्यवसायाचा भाग आहे. बाकीच्या भाषातले सिनेमे सुद्धा तर तसं बघायला तर तसे सुद्धा लिमिटेड आहेत बरं का. म्हणजे हिंदी आणि साऊथचे सिनेमे सोडले तरी मग गुजराती सिनेमा पण मागेच आहे, पंजाबी सिनेमा पण मागेच आहे, आपल्यासारखाच मागे आहे. सिनेमे हां, पण ही गोष्ट खरी आहे की ह्या काय म्हणू त्याला, मीडियाच्या काळामध्ये ह्या ज्या काही प्रादेशिक भाषा आहेत मराठीसारख्या, ह्या भाषांना थोडंसं दुय्यम दर्जा दिला गेलेला आहे. त्याला कारणं पण तशीच आहेत, कारण चाकोरी बाईचा सिनेमा जेव्हा आपण काढतो तेव्हा खूपच चाकोरी बाहेर जातो आपण, जो पचायला अवघड जातो. हां, आणि बाकीच्या साऊथमधले जे सिनेमे जे चाकोरी बाहेरचे म्हणजे त्याची ग्रँजर मोठं असतं, भव्यता असते त्याची. म्हणजे रामायण महाभारतावर जरी सिनेमा काढला तरी त्याला एक वेगळं ग्रँजर त्यांचं स्वतःचं असतं. आपण एकतर सिनेमा मोठा केला तर तो विषयाच्या लेवलला इतका मोठा असतो की तो जरा पचायला पण अवघड होतो. आणि एक काळ असा होता किंवा आता पण आहे की मराठीनं खूप वेगवेगळे विषय हाताळले.
म्हणजे मानवी आयुष्यातले सायकोलॉजिकल असू दे, ड्रामा असू दे, किंवा एखादा आजारावर असू दे, मेडिकल ह्याच्यावर, असे बरेच सिनेमे जेव्हा आता ॲमेझॉनवर किंवा नेटफ्लिक्सवर शोधायला जातो तेव्हा सापडतात. पण तेच आता दुसऱ्या भाषेत सिनेमे झाले तर ते खूप छान आपणच म्हणतो, त्याचा आपणच खूप उहापोह करतो. पण मला असं खूप वेळा वाटतं की मराठी सिनेमा किंवा बाकीचं रिजनलमध्ये पण असेल, जसं आता आपलं बोलणं झालं की ते आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही, तर हे पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काही काम होत नाही असं मला वाटतं. म्हणजे आता रिव्ह्यूज बघून मग ठरवतात माणसं की फिल्म बघायला जायची आहे की नाही, स्वतः नाही ठरवत की ट्रेलर बघितल्यानंतर मला वाटतंय की प्रॉमिसिंग आहे, आपण बघायला जायला पाहिजे. तर हे होत नाही. तर मीडिया तर आहेच, पण आपली पण एक सायकोलॉजी झाली आहे का ती, की काही एका पद्धतीचेच सिनेमे बघणार आणि काही खूप डोक्याला त्रास होणार असेल किंवा खूप काही त्यामधून आशय सांगत असेल तो सिनेमा, तर तो मला बघायचा नाही आहे. आणि टाईम स्पॅनचं पण त्यात काही योगदान आहे का, की लोकांचा टाइम स्पॅन कमी झाला आहे बघण्याचा काही, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? काय झालंय की तुमच्या बेडरूम पर्यंत सगळ्या गोष्टी आल्या ना. म्हणजे आता टीव्हीवर हॉलमध्ये येऊन सुद्धा टीव्ही बघायची गरज नाही तुम्हाला. तुमच्या प्रत्येकाच्या नवरा बायको जर शेजारी झोपली असती काय, तर एका मोबाईलमध्ये पण बघायची गरज नाही. हां, प्रत्येकाच्या आवडीचा आपण बघू शकतो. हा एक त्याच्यातला परिणाम झालेला आहे. आणि लायकिंगचा जो भाग आहे तिथे लायकिंग आहे अजून. म्हणजे आताची तुमची पिढी जी आहे ना, त्यांना वेगळं बघायला आवडते, ते बघतात, नाही असं नाही. पण पुन्हा आमचा प्रॉब्लेम काय मेकर्सचा, की त्याची जी मांडणी जी आहे ना, ती मांडणी तेवढी चांगली नाहीये मराठीमध्ये. मांडणी म्हणजे मी सिनेमाची मांडणी म्हणत नाहीये, तुमच्यापर्यंत आणण्याची जी मांडणी आहे. म्हणजे उदाहरणार्थ साऊथच्या सिनेमाचे जे प्रोमोज असतात आणि आपल्या मराठी सिनेमाचा प्रोमो बघा किती फरक असतो. आणि अजून आपण आहे ना थोडंसं इमोशन्सवर खेळतो, अजून नातेसंबंधांवर खेळतो आपण. आणि त्यामुळे थोडंसं तेच काय बघायचं असं पण एक हे होऊ शकतो. कौटुंबिक सिनेमे जास्त येतात आणि बाहेरचं हाताळलं जात नाही. मला त्याबद्दल मला कायम नेहमी हे होते, झी मराठीवर दिल दोस्ती दुनियादारी सिरियल होती, तेव्हा मला ते कायम वाटायचं की ती फ्रेंड्स सारखी केली होती. पण फ्रेंड्समध्ये कसं केलेलं की त्यांनी सोडून दिलं होतं, म्हणजे त्या लोकांचे एकमेकात रिलेशन्स होतात, ते लोक खूप निवांत राहतात. पण इकडं आपल्या त्या संस्कृतीमुळं आणि ह्याच्यामुळं काही एका लिमिटपर्यंत काही गोष्टी दाखवता आल्या नाहीत आणि त्या एका छान छान मैत्रीच्या ह्याच्यावर सोडून द्यावं लागलं, ते संपवावं लागलं. तर मग हे धाडस करावं की नाही, आणि काय म्हणजे त्याबद्दल की चौकट एक आखली आहे की ह्याच्या बाहेर नाही जाणार किंवा ह्याच्या पुढं बोल्ड होऊन मी नाही दाखवणार, किंवा जर दाखवलं गेलं तरी त्यावर पण परत टीका होतात, मग त्यासाठी पण तयार राहिलं पाहिजे. तर मग ह्याच्यामध्ये कुठेतरी मेकर्स अडकलेत. डेफिनेटली, कारण संस्काराचा जो भाग आहे ना, म्हणजे मराठीपणाचा जो भाग आहे तो आपल्या प्रत्येक सिनेमावर, आपल्या प्रत्येक निर्मितीवर असतो. साधं एक सिंपल उदाहरण सांगतो. सोनाली बेंद्रे जर हिंदीमध्ये कमी कपडे घालून नसली तर आपल्याला बघायला आवडतं, ते जर मराठीमध्ये येऊन नसली तर नाही चालत ना. म्हणजे आपलीच मुलगी, मराठी मुलगी हिंदीमध्ये कमी कपड्यामध्ये बघायला चालतं, मराठीमध्ये आपण नाही ॲक्सेप्ट करत. तर हा जो एक आपल्या चांगल्या अर्थाने म्हणूया, पण सिनेमासाठी वाईट अर्थाने, की हा जो एक आपल्या संस्कार आणि मराठी संस्कृतीचा जो एक कोंदण जे आहे ना, त्या कोंदणामध्ये अजून आपण आपली दृष्टी पण तशी आहे आणि आपला सिनेमा पण त्या कोंदणाच्या बाहेर फार गेला नाही. वेर आहे बघा, तुम्ही नॉर्थकडे जर गेलात ना, आपल्यापासून नॉर्थकडे गेलात तर हे सगळं जपणारे सगळे आहेत वगैरे, आणि साऊथमध्ये ते धाडस करतात. त्यांनी त्यांच्या संस्कृत्या कधीच बाजूला टाकून ते पुढे गेलेत, काळाच्या पुढे गेलेत, म्हणून त्यांचे सिनेमे बघा ते ऍक्सेप्ट करतात, ते बघतात. आपल्याकडे तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे स्टारनं पुस्तक त्याचं उदाहरण असतात तामिळनाडूतून, म्हणजे एवढं स्टार केलं की तो स्टारदम इकडे नाही, दुसऱ्यांना तेवढं नाही मिळालं, जे मिळालं पाहिजे होतं. ऍक्टिंग बद्दल आपण खूप बोललो. ऍक्टिंग सोडून आणि डिरेक्शन सोडून आणि काही काही संधी आहेत आपल्याला या फिल्म लाईनमध्ये काम करण्यासाठी, त्याच्याबद्दल सांगा थोडं.
सगळ्यात सोपी असणारी जी संधी आहे ती लिखाण, रायटिंग. म्हणजे मी आकडेवारी नाही बोलत, आता तुम्ही पॉडकास्ट हे करत असल्या कारणानं. आता कसं आहे की टी व्ही सिरियलमुळे लेखकांना खूप अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला खूप मोठं साहित्यिक काहीतरी लिहायचं असं काही नाही आहे. एक घरातल्या प्रेक्षकांना आवडेल अशी छानशी कुठलीही कॉन्सेप्ट तुम्ही गोष्ट म्हणून देऊ शकता. तर आपल्याकडे एक पटकथा लिहिणारा असतो आणि एक संवाद लिहिणारा असतो. तर पटकथा लिहिणाऱ्याला साधारणतः 7 ते 10 हजारच्या घरामध्ये एका एपिसोडचे पैसे मिळू शकतात. 5 ते 7 म्हणू आपण. आणि डायलॉग लिहिणाऱ्या माणसाला 3 ते 5 हजार रुपये मिळू शकतात. आता आम्ही रविवारी पण टेलिकास्ट करतो, त्यामुळे 30 दिवस टेलिकास्ट करतो. जर तुम्ही डायलॉग रायटर असाल आणि तुम्हाला जर 5,000 रुपये एका एपिसोडचे मिळत असतील तर 1.5 लाख रुपये घरामध्ये बसून तुम्ही बाई असाल तर नवऱ्याबरोबर चहा पीत आणि पुरुष असाल तर बायकोबरोबर चहा पीत तुम्ही लिहून 1.5 लाख रुपये घर बसल्या बाहेर न जाता मुलांबरोबर खेळत मिळवू शकता. इतकं सोपं ते आहे. आणि सेम तुम्हाला स्क्रीन प्ले रायटर जो 5 ते 7 हजार रुपये मिळू शकतो. 7 जरी झालं तरी 2 लाखाच्या वरती त्याचा इन्कम जातो. त्याला थोडं काम असतं कारण त्याला बौद्धिक लेवलवर काम करायचं असतं. डायलॉग रायटरला त्यानं जे मांडलेलं आहे ते फक्त संवादामध्ये डिवाईड करायचं असतं. त्यामुळे ह्या 2 गोष्टी एक चांगल्या आहेत. फोटोग्राफीमध्ये थोडेसे कष्ट आहेत पण फोटोग्राफीमध्ये तुम्ही जाऊ शकता. सेट डिझाईनमध्ये तुम्ही जाऊ शकता. आता कोल्हापूरची बरीच लोक किंबहुना सेट डिझायनिंग त्याला आर्ट डायरेक्शन म्हणतात, त्याच्यावर कोल्हापूरला जास्त पगडा आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत. सो टेलिव्हिजन असल्या कारणानं तुम्हाला नोकरीच्या भरपूर संध्या तिथे उपलब्ध आहे. सिनेमामध्ये थोडीशी फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि नाटकामध्ये तुम्हाला हाऊस म्हणूनच करावं लागेल. तिकडून काय तुम्हाला इन्कम होईल असं नाही. पण नाटकाकडे बघत असताना तुम्ही लॅबोरेटरी म्हणूनच बघितलं पाहिजे असं माझं मत. पाया म्हणून तालीम आहे ती. दररोज त्या तालमीत जायचं, माती उकरायची आणि तुमचे मसल्स बनवायचे. बाकी तिकडून तुम्हाला काही अर्निंग होईल असं अपेक्षा धरू नये. तेवढा रिस्पेक्टनी नाटकाकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आत्ता 2 ते 3 सिरियल इथं सुरू आहेत. तर अजून इथं काम सुरू होण्यासाठी किंवा बाहेरचे प्रोजेक्ट्स इथं येण्यासाठी, कारण मी आता बघितलं की खूप बाजूंनी परवडतं प्रोड्युसर्सना पण चॅनलला पण कोल्हापुरात काम करणं किंवा इथं प्रोजेक्ट्स असणं. तर त्यासाठी कोल्हापुरातल्या लोकांनी एकत्र येऊन काही केलं पाहिजे का, किंवा एक त्याचं काहीतरी बनलं पाहिजे आणि अजून प्रोजेक्ट्स आले पाहिजे. वेगळं काय करायची गरज नाही कोल्हापूरला. कोल्हापूरकडं एकूणच भारतीय सिनेमाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. बरेच लोक नागपूर आणि तिकडले विदर्भातले असले तरी कोल्हापूरला आपलं गाव मानणारे आहेत. फक्त कोल्हापूरच्या लोकांनी त्या आलेल्या लोकांचा रिस्पेक्ट करून त्यांना टिकवून ठेवणं एवढंच गरजेचं आहे. जे लोक इथले त्या बोर्डवर येतात त्या लोकांनी ते हे टिकलं पाहिजे. ही कोंबडी आपल्याला अंडी खायची आहे, कोंबडी खायची नाही एवढं डोक्यात धरलं तरी बास आहे. बाकी काय, कोल्हापूरला स्वतःची फिल्म सिटी आहे, चित्रनगरी आपली. कोल्हापूरमध्ये बेसिकली सिनेमाचं वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये सगळ्या प्रकारचे तंत्रज्ञ, सगळ्या प्रकारचे वर्कर्स, लाईटच्या ऑल टाईप ऑफ इक्विपमेंट्स, कॅमेरा सोडला तर सगळ्या गोष्टी कोल्हापूरमध्ये मिळतात. त्यामुळे अतिशय पोषक वातावरण आहे इतर ह्याच्यापेक्षा, शहरांपेक्षा. त्यामुळे फक्त इथे काम करणारे जे लोक आहेत, इथून काम करणारे जे लोक आहेत त्यांनी फक्त हे समजून घेतलं पाहिजे की त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कमर्शियल अप्रोच कमी पडतो. कमर्शियल अप्रोच कमी पडतो आत्ता, पूर्वीच्या काळापेक्षा. कारण आत्ता सुद्धा या घडीला 2 सिरियल्स चालू आहेत. एक हिंदी सिरियल येऊ घातले जे आता या मंथ एंडपर्यंत सुरू होईल. एक सिनेमा ऑलरेडी शूट चालू आहे आणि 1.5-2 महिन्यापूर्वी एक खूप मोठा श्रेयस तळपदेचा सिनेमा शूट होऊन गेला. पूर्ण कोल्हापूरमध्ये त्यांनी शूट केला, मुंबईमध्ये खूप कमी शूट केले त्यांनी. सो आहे ओढा. श्रेयस तळपदेला काय मुंबईत कुठेही करू शकला असतं सिनेमा, पण तो इथंपर्यंत आला. अजय मयेकर नावाचा मोठा डायरेक्टर इथंपर्यंत आला नाही. पण जुने जसे दादा कोंडके असतील, महेश कोठारे असतील, सचिन पिळगावकर असतील, त्यांची ओढ कोल्हापूरकडे जास्त होती. म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे जेवढे सिनेमे आहेत ते कोल्हापूरमध्ये थोडं ना थोडं त्याचा भाग घेतलेला आहे. बऱ्यापैकी 90% इथंच केलेला आहे. तो ओढा खरंच कमी झालेला दिसतोय की तो स्टुडिओ पण आपला गेला शालीन पहिले कोल्हापूरकडे लक्ष गेलं किंवा जे प्रभाव पण तो बंद जाय सध्याच्या गाईला. मग तो टप्पा कलाकारांनी काय झाले, कोल्हापुराच्याकडून कमी गेले की कलाकारांनी ते लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे. तर त्या पद्धतीने ओढा खूप कमी आहे.
तेच सांगितलं आता की लोकांचा कोल्हापूरकडे येण्याचा दादा कोंडकेंसारखा किंवा महेश कोठारे, सचिन पिळगावकरसारखा ओढा का कमी झाला आहे? कारण माणसं तशी नाही राहिली. हम्म. म्हणजे मला आठवते की अरविंद सामंत नावाचे एक प्रोड्युसर होते, ज्यांनी लक्षापेक्षाला घेऊन भरपूर सिनेमे केले. तर ते प्रोडक्शनचं सामानसुद्धा कोल्हापूरमधून न्यायचे नाहीत, ते इथेच ठेवायचे हम्म. कुणाकडे तरी. हम्म. तर पुढच्या सिनेमाला लागणार की असं म्हणायचं. हा. इतका त्यांचा जिव्हाळा कोल्हापूरवर होता, कारण तशी माणसं होती इथे. हम्म. आता ती तशी, मगाशी माझं जे ऑब्जेक्शन होतं ते ह्याच्यावरच होतं की माणसं तशी असली, तेवढा जिव्हाळा तुम्ही ठेवला पाहिजे, तेवढा रिस्पेक्ट तुम्ही ठेवला पाहिजे, तर लोक तुमच्याकडे तेवढ्या रिस्पेक्टनी येणार. नाहीतर आता काय झालं, इतकं सोपं झालंय. कोल्हापूरला नाही ना, ठीक आहे, साताऱ्याला करू शकतो. हा. साताऱ्याला नाही ना, होईल काय, मला मुंबईवरून सगळं आणावं लागेल, काय फरक पडतो मला? हा. मी जर माझं 1 कोटी रुपयाचा एखादा प्रोजेक्ट करत असेल आणि त्यात 3,000 वाढणार असतील तर मला काय फरक पडतो? नाही. 3,000 वाचवायसाठी मी कोल्हापूरला कशाला येईल? हा मला एक गोष्ट घडते आता हल्ली. फायदा आणि कमर्शियल अप्रोच यामधला फरक नाही कळत आहे. कळत नाही, कळत फरक कळत. हा. सिनेमा, तुम्ही सिनेमा केलाय आणि मालिकेत पण होता, तुम्हाला एकंदरीत दोन्हीमधला फरक आहे? फरक भरपूर आहे. सिरियलला खूप पळावं लागतं, तसं चित्रपटाला मला असा अनुभव नाही, तर तुम्ही सांगू शकता किती फरक आहे दोन्हीत काम करण्यात, ॲक्टिंग लेवलला ॲज अ किंवा पूर्ण रायटर म्हणून काम करताना, किंवा टोटल जर्नी कशी असते वेगवेगळे टप्प्यावर? मगाशी म्हणलं त्याप्रमाणेच की समाधान जास्त आहे सिनेमामध्ये, हम्म. पण मग इन्कम कमी आहे तुमचं. हम्म. मी असं ठरवलं की मी फक्त सिनेमाचा नट होणार, तर मला किती काम मिळणार? मला समाधान भरपूर मिळेल. जसं मी पहिल्यांदा म्हटलं की मी नाटक समाधानासाठी करतो, एक नाटक केले की वर्षभर मला समाधान मिळतं. हम्म. पण मी असं ठरवलं की मला नाटक आवडतं म्हणून मी नाटकच करतो, तर मग मला हातात बॅग घेऊन चालत फिरावं लागेल. हो. आज मी गाडीतून फिरतोय किंवा गाडीवरून फिरतोय, ते मला मग फिरणं शक्य नाही. नाही. ते जर तुम्हाला करायचं असेल तर टेलिव्हिजन हा व्यवसाय आहे. हा. अजूनही मराठीमध्ये निर्माते हौशी आहेत, हम्म. अजूनही व्यावसायिक निर्माते नाहीत मराठी सिनेमावर. एक महेश कोठारे, सचिन पिळगावकर असे हाताच्या बोटावर मोजण्यासारखे निर्माते सोडले. आता तर मोठ्या कंपन्याच बनवतात सिनेमे, त्यामुळे सोल प्रोड्युसर आता कोणी सिनेमा बनवतच नाही. अशा हाताच्या बोटावर निर्माते सोडले तर उरलेले जे निर्माते आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारामधनं करणारे किंवा इतर शहरांमधनं जे निर्मिती करतात वगैरे, ते हौसेपोटी करतात सिनेमा. हम्म. आणि हौसेपोटी केलेली गोष्ट तुम्हाला रेव्हेन्यू किती देईल माहिती नाही, कारण त्याची क्वालिटी पण हौसेसारखी हा. असते. ती कशा पद्धतीनं तयार हा. होईल ते पण. म्हणजे मला सिनेमा करायची मोठी हौस आहे, पण माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत. मग जेवढे आहेत किंवा माझ्या मित्रांकडनं जेवढे मला गोळा होत आहेत तेवढ्यात मी सिनेमा बनवून, मग त्याची क्वालिटी तशीच असते. हम्म. आणि मग त्याला तेव्हा प्रश्न पडतो की मी आता ह्याच्यामध्ये 1 करोड रुपये घातले आणि आता डबे माझ्या हातात आले, आता हे डबे घेऊन कुठे जाऊ, हा जेव्हा प्रश्न पडतो हम्म. हम्म. तेव्हा मग सगळे डोळे उघडतात, तोपर्यंत उघडत नाही. कारण परवा एका पॉडकास्टला महेश नागरीकर असं बोलले की 3 करोडचा एक सिनेमा करण्यापेक्षा 10 प्रोड्युसर एकत्र होऊन 30 करोडचा एक मराठी सिनेमा केला तर तो चांगला बनू शकतो, किंवा त्याचं मार्केटिंग, मराठी सिनेमा मार्केटिंगला कमी पडतो असं त्यांचं मत आहे. तर 10 एकर प्रोड्युसर आले तर 30 करोडचा बजेटचा झाला तर कुठेतरी आपण पोचू शकतो त्या लेवलला, असं त्यांचं म्हणणं होतं. हा प्रश्न होता. ते खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. त्यांनी त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार केला असेल. पण जर हे वाक्य मला बोलायची जर वेळ आली तर भले मी 30च्या ऐवजी 50 माणसं गोळा करेन, कॉन्ट्रीब्युशन कमी होईल माझं, पण 30 कोटी घातल्यानंतर तो माझा सिनेमा बेळगाव ते मुंबई आणि नागपूर ते रत्नागिरी एवढाच लागणार आहे, त्याच्या बाहेर लागणार नाही. ह्याच्यातनं मी कसे 30 कोटी रुपये गोळा करू? जनरेट करा. त्यांचं म्हणणं आहे की थिएटरला आपण अप्रोच करायला कमी पडायला लागलो मार्केटिंग. ही गोष्ट खरी आहे, अप्रोच करायला कमी पडलो मार्केटिंगमुळे. आपल्यापेक्षा ना की एक अमराठीकरण जे आलंय ना महाराष्ट्रामध्ये, हा. की म्हणजे माझं गाव आहे आणि माझा सिनेमा लावायला जागा नाही, हम्म. आणि दुसऱ्या गावातनं जी माणसं लांबून येतात, जी निर्वासी आहेत, त्या लोकांना मात्र थिएटर धडाधड मिळतात. ह्याचं गणित कुठेतरी, ते गणिताचं मूळ शोधणं गरजेचं आहे. मग मला पण नाही माहिती ते काय आहे. पण चालणारे सिनेमे पण उतरवले जातात. असं काही नाही की तो सिनेमा चालत नाही तर कशाला ठेवलाय उत्तर दिसला जाऊ, असं नाही. चालणारे सिनेमे पण उतरवले जातात. हो.
खूप छान वाटलं, मस्त वाटलं तुमच्या संग बोलून, गप्पा मारून. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्टला आला. खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे सर. खूप चांगले अनुभव शेअर केला तुम्ही. नव्या युथला त्याचा फायदा होईल असं गृहीत धरतो मी. मला माहिती नाही की ती मी मुद्देसूद बोललो आहे वगैरे, अतिशय अनघड बोललो आहे आणि मला पण ते आवडलं आहे. आणि तुम्ही ही अपॉर्च्युनिटी माझ्यापर्यंत दिलीत की तुम्ही प्रश्न विचारून त्याच्या उत्तराची अपेक्षा न करता मला तुम्ही बोलायला आणि माझे विचार जसेच्या तसे मांडायला तुम्ही मला इथं एक मोका दिला, त्याबद्दल खरं तर तुमचा आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.